ओट्स आणि दलिया यातलं फॅट लॉससाठी चांगलं काय? नमस्कार भावनो, वेलकम टू द डे 43 ऑफ 365 बॉडी रिकॉम प्रोसेस. आधी आपण दोघांचे मायक्रोज कम्पेअर करू. दलियामध्ये अराउंड 83 कॅलरीज, 3.1 ग्रॅम प्रोटीन, 0.2 ग्रॅम फॅट, 18.6 ग्रॅम कार्ब्स, 4.5 ग्रॅम फायबर आहे. तेच म्हणायचं झालं ओट्समध्ये तर 374 कॅलरीज, 13.6 ग्रॅम प्रोटीन, 7.6 ग्रॅम फॅट्स, 62.8 ग्रॅम कार्ब्स आणि 11 ग्रॅम फायबर आहे. आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की दलियामध्ये खूप जास्त कमी कॅलरीजमध्ये तुम्हाला अराउंड 18 ते 20 ग्रॅम कार्ब्स भेटत आहेत. तर मग फायनल आन्सर हे असेल, फॅट लॉससाठी दलिया चांगला आहे. पण जर तुम्हाला व्यवस्थित मसल बिल्डिंग करायचं आहे किंवा काय, आणि जर तुम्हाला कार्ब्स इंटेक एक ठराविक कॅलरीजमध्ये पूर्ण करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही ओट्स ऑप्शन घेऊ शकता. ओट्स एवढे जर कार्ब्स आपल्याला दलियामधून घ्यायचे म्हणले तर त्याला 300 ग्रॅम दलिया खावा लागेल, आणि तेवढा लॉजिकली खाणं पॉसिबल नाही आहे. त्यामध्ये जर तुम्ही साखर, मध, गूळ यातलं काही टाकत असाल तर मग ते फॅट लॉससाठी अजिबात मदत नाही करणार किंवा काय, कारण की त्याचे जे कमी कॅलरीजचा जो प्लस पॉईंट आहे, जो तुम्ही साखर, गूळ, मध टाकता त्याच्यामुळं तो नाहीसा होतो. त्याच्यामुळं तुमचा फॅट लॉस होणारच नाही. त्याच्यामुळं प्लेन दलिया जर खाणार असला तर दलिया खावा, नाहीतर यू कॅन गो फॉर ओट्स.